नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये ना तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो खरंच खूप स्पेशल होणार आहे. का तर ते सांगते, यूट्यूबवरती ना आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत आणि ते सर्व ना तुमच्या प्रेमामुळे आणि त्याचबरोबर ना तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं आहे. आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं ना हे खरंच खूप मोठा टास्क वाटत होता मला, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, सपोर्टमुळे आणि आशीर्वादामुळे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, खरंच त्यांची मी खूप मोठी भक्त आहे, त्यांच्यामुळे आणि सगळ्यांमुळे ना आज मी या स्टेजपर्यंत पोहोचली आहे. तर असाच सपोर्ट तुमचा राहू दे. आणि आता आपले 1000 सबस्क्रायबर झाले आहेत, तर पुढेही तुमचं असंच प्रेम राहू दे, असंच सपोर्ट राहू दे. तुमच्यासाठी ना मी असेच युजफुल आणि तुम्हाला जे व्हिडिओ खूप जास्त उपयोगी पडतील असे व्हिडिओ मी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आपण थेट वळूया आपल्या टॉपिककडे. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला ना मला कमीत कमी 2 वर्ष तरी लागले. तर ते का ते मी आधी सांगते. विवान ना ज्यावेळेस 1 वर्षाचं होता ना त्यावेळेस मी असं ठरवलं होते की आपण युट्यूब चॅनल आता चालू करूया, कारण घरी बसून नक्की काय करावं. आणि म्हणजे नाही का, पहिल्यापासून जॉब करायची सवय होती. म्हणजे ज्यावेळेस मी 6 महिन्याची प्रेग्नेंट होती त्यावेळेस मी जॉब सोडला होता आणि त्याच्यानंतर मग विवान 1 वर्षाचं होईपर्यंत मी मस्तपैकी आराम करून घेतला. मी अजिबात लोड नाही घेतला की आपल्याला काहीतरी करायचंय किंवा कारण आधीपासून जॉब करत होते आणि ज्यावेळेस मी घरी राहिले ना त्यावेळेस मला खूप जास्त बरं वाटत होतं, कारण एकदम रिलॅक्स वाटत होतं. पण ज्यावेळेस विवान 1 वर्षाचा झाला त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला काहीतरी करायची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता बाहेर जाऊन काहीतरी करणं शक्य नव्हतं, कारण विवान आणि रियांश दोघं पण लहानच आहेत आणि मग दोघांकडे पण लक्ष देणं फार गरजेचं होतं. त्याच्यामुळे घरी बसून काहीतरी करायचं होतं. तर मी असा विचार केला की आता आपण युट्यूब चॅनल सुरू करूया. कारण मी म्हणजे युट्यूब बघायची आणि असं वाटायचं की चालू करूया, पण असं वाटायचं की लोक काय बोलतील. आणि जर आपण एखादा कॉन्टेंट करतोय किंवा एखाद्या रीलची मिमिक्री करतोय तर लोकांची काय रिॲक्शन असेल, आजूबाजूचे काय बोलतील, सोसायटी काय बोलेल किंवा समाजातली लोक काय बोलतील, नातेवाईक काय बोलतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मनामध्ये येत होता. पण त्याच्यानंतर म्हटलं की लोक तर अशी पण बोलणारच आहेत. म्हणजे तुम्ही घोड्यावर बसले तरी बोलणार आहेत, तुम्ही पायी चालले तरी बोलणारच आहेत. सो लोकांचा विचार मी बाजूला ठेवला आणि मी असं ठरवलं की आपण युट्यूब चॅनल सुरू करूया. युट्यूब चॅनल नाही रियांशचं होतं. ज्यावेळेस रियांश 3 का 4 वर्षाचा होता, रियांशला सिंगिंगची खूप जास्त आवड होती. सो त्याचं चॅनल होतं, मग मी तेच चॅनल कंटिन्यू करायचं असं ठरवलं. आणि मग मी पहिले विवानचे व्हिडिओ बनवायला लागले आणि विवानचे व्हिडिओला पण एवढे लाईक्स शेअर येत नव्हते किंवा सबस्क्रायबर्स वाढत नव्हते. त्या चॅनलवर मग मी स्वतःचेच व्हिडिओ टाकायला लागले आणि स्वतःचे व्हिडिओज वगैरे मी टाकायला लागले, मिमिक्री वगैरेचे व्हिडिओ मी टाकायची. तर त्याला सुद्धा व्यवस्थित रिस्पॉन्स होता, नाही असं नाही. पण कसं व्हायचं, विवान लहान होता आणि विवानला जेव्हा माझ्या सासूबाई खाली घेऊन जायचे ना त्यावेळेस मला पटकन घरातली कामं आवरून स्वतःचं आवरून मग ते व्हिडिओज वगैरे करायला लागायचे. आणि मग तो टाइम थोडासा हे होत होता, टाइम मॅनेज होत नव्हता व्यवस्थित. आणि मग विवानकडे पण लक्ष द्यायचं होतं, रियांशकडे पण घरी लक्ष द्यायचं, घरातलं पण सगळं करायचं, तर ते सगळं मॅनेज होत नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं आणि मग मी डेली व्लॉग चालू केले. तर डेली व्लॉग चालू केले तर मग मी एवढी सिरियस नव्हती त्याच्याबाबत की मी चला करायचं म्हणून करत होते. एवढं काय असं मनामध्ये म्हणजे हे नव्हतं की आपण एकदम इन्स्पिरेशनने करायला हवं, असं काही ध्येय मी डोक्यात ठेवलं नव्हतं की मला आता एवढे सबस्क्रायबर कंप्लीट करायचे की एवढा वॉच टाइम कंप्लीट करायचा. मी जस्ट करायचं म्हणून ते करत होते. कारण घरामध्ये सुद्धा लहान म्हणजे ज्यांच्या घरात लहान बाळ आहे ना तर त्यांना माहिती असेल की किती करावं लागतं लहान बाळाचं. आणि त्याचबरोबर घरातलं सुद्धा आपल्याला बघावं लागतं. जर 2 मुलं असतील तर दोघांचं करणं आणि सगळं मॅनेज करणं हे सगळं खूप जास्त कठीण होतं. आणि विवान लहानच होता, की एवढा मोठा नव्हता. मला इतकं काही ते पॉसिबल होत नव्हतं, म्हणून मी कशी तरी डेली व्लॉग करून डेली व्लॉग कसे तरी बनवायचे आणि टाकून द्यायचे. पण डोक्यामध्ये असं काही ठेवलं नव्हतं की आता आपल्याला हे कम्प्लीट करायचंय किंवा आता पुढे जाऊन युट्यूब चॅनल आपल्याला मॉनिटाईज करायचंय वगैरे. फक्त करायचं म्हणून करत होते. मग नंतर असं करता करता 1 वर्ष कंप्लीट झालं. आणि त्याच दरम्यान ना म्हणजे माझ्याकडे मोबाईल पण खूप साधा मोबाईल होता, रेडमी नोट 6 प्रो होता. म्हणजे आत्ताच्या घडीला ना मला वाटतं रेडमी नोट 13 किंवा 14 आला असेल आणि मी 6च वापरते म्हणजे आतापर्यंत ना. आता मी आयफोन घेतला आहे आणि आयफोन घेऊन मला वाटतं 6 म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी माझ्या मिस्टरांनी मला तो गिफ्ट केला. तर ऑक्टोबरमध्ये घेतला, म्हणजे आता मला वाटतं 5-6 महिने होतील त्याला. तर त्याच्या आधी मी नोट 6 प्रो होता, त्याची क्लिअरिटी पण काहीच नव्हती. म्हणजे तो घेऊन मला 4-5 वर्ष झाले होते, म्हणजे क्लिअरिटी एवढी नव्हती. म्हणजे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की त्याची क्लिअरिटी वगैरे कशी होती. मग कसं असतं, मेन तर तुम्हाला ना क्लिअरिटीवर फोकस करायला पाहिजे. तर माझ्याकडे तर मोबाईल खूप साधा होता तरी मी करत होते. म्हणजे नवीन घ्यायचं असं काही, म्हणजे नवीन घ्यायचा होता पण मुलं लहान असल्यामुळे मीच म्हणत होते की नको, आता सध्या नको घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा तर ना तुम्ही मोबाईलच्या ना क्लिअरिटीकडे लक्ष द्या. तर क्लिअरिटी जर असेल ना तरच तुमचे व्हिडिओ ना लोक बघतील. कारण क्लिअरिटी अशी धुसळ असेल किंवा असं व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल तर आपण लगेच स्क्रोल करतो.
तर क्लिअरिटीकडे मेन लक्ष द्या. त्याच्यानंतर ना मी ऑक्टोबरमध्ये म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी नवीन मोबाईल माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केला आणि त्याच्यानंतर क्लिअरिटी पण खूप चांगली भेटायला लागली मोबाईलला. त्याच्यानंतर ना क्लिअर माझे व्हिडिओ यायला लागले आणि त्याच्यानंतर आपलं जे बोलणं आहे तर ते पण म्हणजे लोकांपर्यंत जर तुम्हाला पोहोचवायचं असेल ना तर युनिक असलं पाहिजे असं मला वाटतं. मध्ये ना जसे आपण तर तसेच आपण लोकांसमोर दिसलं पाहिजे. कारण ते आता युट्यूब चॅनल जर तुम्ही आज चालू केलंय तर तुम्ही जशा तसेच दिसलात ना तर शेवटपर्यंत तुम्ही तसेच दिसणार आहात. तुम्ही आज जर वेगळं काहीतरी केलं, उद्या वेगळं काहीतरी केलं तर लोक म्हणतील नक्की हिचं काय चाललं आहे, ही नक्की कशी आहे, हे त्यांना पण समजणं फार कठीण होईल. त्याच्यामुळे तुम्ही जसे आहात तसे रिअल राहा आणि व्हिडिओ पण तसेच बनवा जसे आहात तसेच. उगाच काहीतरी हा करतोय किंवा ती करते तो करतोय म्हणून तशी व्हिडिओ बनवू नका. नंतर तुमचं कॉन्टेंट असा ठेवा ना, म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही आज कुकिंग केलंय तर तुम्ही हे नाही करायचं ते नाही करायचं. आता जो माझा कॉन्टेंट आहे ते मी रील्स पण बनवते, त्याचबरोबर मला जे आवडतं ते मी सगळं करते, कॉन्टेंट क्रिएट करते, मी कुकिंगचे पण माझे व्हिडिओज दाखवते. कारण सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना क्लिअरिटी तर आहेच, त्याचबरोबर ना तुमचं कॉन्टेंट पण खूप छान असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना डेडिकेशन. तुम्हाला डेडिकेशन खरंच ह्यामध्ये द्यावं लागणार. तर ना 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला ना मला 2 वर्ष लागली. तर काही काही जणांचे 2 महिन्यात किंवा तर काही काही जणांचे 1 महिन्यातच होतात. पण ह्या सर्वांमध्ये ना मी स्वतःलाच दोष देईल कारण मी स्वतःचं डेडिकेशन ठेवलं नव्हतं. आणि तर तुम्ही असं करू नका असं मला वाटतं. तुम्ही तुमचे जे ध्येय आहे ते फिक्स करा आणि त्याच्यानंतरच ह्या क्षेत्रामध्ये उतरा. यूट्यूब चॅनलबद्दल ना बऱ्याचदा काय होतं माहिती का, खूप लोक असं म्हणतात की अरे ही काय करतीये किंवा हिला काय काम नाहीये का. तर कसं असतं माहितीये का की काम भरपूर असतात, पण ज्याला एखादी गोष्ट करायची असते ना तर त्या व्यक्तीला ना वेळ कसा म्हणजे सपोज जर आपल्या आवडीची एखादी गोष्ट असेल ना तर वेळ आपल्याला कसाही मिळतोच आणि तो काढावाच लागतो असं मला वाटतं. आता मी घरातली सगळी कामं करून, मुलांकडे बघून, घरातल्यांकडे बघून, त्याच्यानंतर घरातल्या सगळ्या गोष्टींकडे बघून मी आता हे माझं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर तुम्ही नक्की करा. आणि ज्यांना टाइम नाही करायचं ते कारण वगैरे देत बसतात की नाही माझ्याकडून नाही होणार किंवा मी आता कसं करू, शक्य नाहीये होणार, घरामध्ये सुद्धा खूप कामं असतात वगैरे वगैरे. तर मला सुद्धा खूप कामं असतात. मी रात्री जागून व्हिडिओ एडिट केलेले आहेत आणि दिवसभर काम करून रात्री जागून व्हिडिओ एडिट करून आणि मग ते सकाळी अपलोड वगैरे करेपर्यंत टॅग्स वगैरे खूप गोष्टी असतात. टॅग लावणं, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन टाकणं, व्हिडिओ प्रॉपर एडिट करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर हे सोपं नाहीये सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. व्हिडिओ, कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच. तुम्हाला ट्रायपॉड लागेल तर खूप स्वस्तामध्ये सुद्धा ट्रायपॉड अवेलेबल आहेत. की असं काही नाहीये की तुम्हाला खूप 500-600 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर त्यासाठी ना मी तुम्हाला लिंक देणार आहे खाली ट्रायपॉडसाठी. जे नवीन आपले युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी मी सांगते. ट्रायपॉडची मी लिंक देते आणि खरंच खूप छान ट्रायपॉड आहे. मी स्वतः खूप स्वस्ताचा ट्रायपॉड वापरूनच व्हिडिओ पहिले स्टार्टिंगला बनवले होते आणि आता सुद्धा माझ्याकडे जो आहे तो जो पहिला जो होता तो तर काही कारणास्तव विवाहाने तोडला. व मी असं ठरवलं की नाही घ्यायचं आता नवीन. आता पहिलं आपलं जे ध्येय आहे ते फिक्स करायचं. मग त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आता नवीन ट्रायपॉड घ्यायचा नाही. मग माझ्याकडे 2 ट्रायपॉड होते. एक मोठा ट्रायपॉड आहे आणि एक छोटा होता जो किचनवर वगैरे पण बसायचा छानपैकी. तो विवाने नेमका तोडून टाकला. मग जो मोठा ट्रायपॉड मी वापरतच नव्हते कारण तो मला आवडला नव्हता आणि समजत पण नव्हतं नेमकं कसा वापरायचा वगैरे. पण ज्यावेळेस छोटा ट्रायपॉड माझा तुटला ना त्यावेळेस मी ठरवले की नाही आता आपण हा ट्रायपॉड काढून बघूया नक्की कसा होतोय. आणि मी आता तोच ट्रायपॉड वापरतेय. तो सुद्धा खूप रिझनेबल आहे. मी त्याची सुद्धा लिंक तुम्हाला देते. तर ना खूप स्वस्तामधले ट्रायपॉड वापरून सुद्धा तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल चालू करू शकता. काय असं काही नाहीये की नाही का की खूप महागातले ट्रायपॉड पाहिजे. फक्त लाईट्स प्रॉपर यायला हव्यात तुमच्या कॅमेऱ्यावर. त्याच्यामुळे काय होतं की क्लिअरिटी खूप छान दिसते. अंधारामध्ये व्हिडिओज वगैरे व्यवस्थित नीट दिसत नाही. आणि माईक वगैरेची सध्या तरी मला वाटत नाही की गरज असायला हवी कारण मी सुद्धा माईक वापरत नाहीये. थोडासा मोठा आवाज करून तुम्ही सुद्धा बोलू शकता. क्लिअर बोले, स्पष्ट बोले तर सर्वांपर्यंत तुमचा आवाज नक्कीच जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना स्वतःला ना पॉझिटिव्ह ठेवण्याचा खूप जास्त प्रयत्न करा या सगळ्यामध्ये. कारण काय होतं माहितीये का, ज्या वेळेस तुम्ही वेगळं क्षेत्र निवडता किंवा वेगळ्या गोष्टीकडे वळता ना त्यावेळेस खूप लोक असे असतात ना की तुम्हाला ती मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात वारंवार. आपण जर कोणती चुकीची गोष्ट करत नसू ना तर मला असं वाटतं की आपल्याला घाबरायची काहीच गरज नाहीये. कारण आपण जे व्हिडिओज वगैरे बनवतो ते लोकांना हसवण्यासाठी किंवा लोकांपर्यंत एखादी चांगली गोष्ट पोहोचवण्यासाठी किंवा एखादी कुकिंग, आता मी कुकिंगचे वगैरे बनवत असते किंवा मला ज्या गोष्टींबद्दल माहिती आहे त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात त्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते. कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं. कुकिंगचं सुद्धा असं होतं की म्हणजे आता मी काही महिलांशी वगैरे बोलत असते ना त्यावेळेस म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना सुद्धा
कुकिंगच्या बद्दल ना बऱ्याच वेळा ना कुकिंग बद्दल ना काही गोष्टी माहिती नसतात, तर मी त्यांच्याशी शेअर केल्याच्या नंतर मला असं समजतं की अरे ह्यांना हे माहिती नाही, म्हणजे ह्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत तरी यांना ही गोष्ट कशी काय नाही माहिती. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, किंवा अजून जी गोष्ट मला माहिती आहे ना त्या चांगल्या गोष्टी म्हणा त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ बनवत असते. तर माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे, आपण जर एखादी गोष्ट चांगली करत असू ना तर लोकांकडे दुर्लक्ष करा आणि आपलं जे ध्येय आहे ते फिक्स करा आणि बिनधास्त पुढे जा, कोणाकडेही लक्ष देऊ नका. आणि ह्या सगळ्यामध्ये ना तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर फक्त ना ओरली सपोर्ट असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे की नाही तू कर, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. युट्यूब चॅनल जर तुम्हाला चालू करायचं असेल ना तर त्याच्यावर सुद्धा मी एक नक्कीच व्हिडिओ आणणार आहे की तो नक्की चालू कसा करायचा, त्याच्यानंतर टॅग्स कसे लावायचे, त्याच्यानंतर थंबनेल कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकले. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची, ज्या वेळेस ना मी युट्यूब चॅनल चालू केलं होतं ना त्यावेळेस ना घरामध्ये वायफाय नव्हता आमच्या, आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं व्हिडिओ अपलोड व्हायला किंवा सफरिंग वगैरे करायला खूप त्रास व्हायचा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे सपोज आता मला युट्यूब चॅनल चालू करायचं होतं तर मी पहिली सगळी इन्फॉर्मेशन काढून घेणं फार गरजेचं आहे, नक्की काय करायचं, कसं बनवायचं, थंबनेल कसं बनवायचं. तर माझं जे 1.5 GB नेट होतं ना ते म्हणजे लगेच संपून जायचं, आणि नेट नसल्यामुळे ना खूप म्हणजे मग आपण नेट संपल्यामुळे मग काही विषयच नसायचं, कारण नेटवर सगळा खेळ आहे युट्यूबचा. तर मी सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगेल की तुम्ही घरामध्ये वायफाय बसवून घ्या, आणि कारण वायफायमुळे काय होतं माहिती, तुमचे व्हिडिओ सुद्धा पटापट अपलोड होतात. तर वायफायमुळे ना काय होतं माहिती का, म्हणजे आपल्याला खूप गोष्टी नेटवर आपल्याला पाहायला मिळतात, बघायला मिळतात की युट्यूब चॅनल बद्दल काय करायचं, कसं करायचं, शेड्यूल कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी वायफाय असणं फार गरजेचं आहे. कारण की 1.5 GB नेट हे दिवसाला पुरत नाही जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल तर. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप डिले होत गेलं की जाऊ दे नेट नाहीये तर मग आता उद्या करू, उद्या नाही तर परवा करू, असं व्हायचं. पण नंतर मी घरामध्ये वायफाय बसवून घेतलं, मोबाईल सुद्धा माझ्याकडे चांगला आला, आणि त्याच्यानंतर मी मनात सुद्धा ठरवले की नाही आता आपल्याला करायचंय. आणि माझ्याकडून ज्या चुका झाल्या म्हणजे मोबाईलची क्लिअरिटी म्हणा किंवा वायफाय नव्हतं, या सगळ्या तर तुम्ही करू नका. स्टार्टिंग पासूनच फोकस ठेवा की मला हे करायचं आहे. मी स्टार्टिंगलाच माझं थोडंसं फोकस नव्हता, मुलांमुळे म्हणा किंवा घरामुळे म्हणा किंवा घरांच्या जबाबदारीमुळे म्हणा. पण त्याच्यानंतर विवान सुद्धा आता मोठा झालाय आणि आता विवान सुद्धा स्कूलला जाणार आहे. सो मी असं ठरवलेलं आहे की पूर्ण डेडिकेशन जे आहे ते घराला सुद्धा द्यायचं आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा द्यायचा. तर तुम्ही सुद्धा असं ठरवा आणि पुढे जा. अजूनही काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील युट्यूब बद्दल, थंबनेल बद्दल किंवा अजून टॅग्स बद्दल, त्याच्यानंतर व्हायटी स्टुडिओ बद्दल, तर बऱ्यापैकी आता मला असं वाटतं की मला माहिती मिळालेली आहे. तर तुमच्यासोबत सुद्धा मी ती शेअर करेल. जर तुम्हाला जर काय मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट करून मला नक्की विचारा. आणि असे विषय तुम्ही निवडा ना की लोकांपर्यंत ते पोहोचलेच पाहिजे. टेक्नॉलॉजीचा उपयोग करा, पण तुम्हाला 1 वर्षाच्या आत ना 4000 वॉच टाइम त्याचबरोबर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायलाच पाहिजे असं आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.